एम-एस-टी-सी-ई-टीचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता जे प्रश्न विचारले जात होते का एम-एस-टी-सी-ई-टीची परीक्षा जी आहे, ती पुढे गेलेली आहे आणि आता अभ्यासाचं नियोजन कसं करायचं असा विद्यार्थ्यांकडून प्रश्न विचारला जात होता. तर त्याकरिता आपण ही माहिती बघणार आहोत का एम-एस-टी-सी-ई-टी परीक्षा ही पुढे गेलेली आहे. आता अभ्यासाचं नियोजन कसं करायचं? याविषयी आपण थोडक्यात काही मुद्दे जे आहे ते बघणार आहोत. तर नवीन काही पॉइंट सविस्तर वेळ देऊन केले तर आपल्याला निश्चित मार्क्स वाढतील असे पॉइंट्स शोधा व त्याचा सविस्तरपणे अभ्यास व सराव करा. आतापर्यंत जर तुम्ही बघितलं असेल का जेवढा सिलेबस तुमचा जर कव्हर झालेला असेल, त्यात तुम्हाला पूर्ण जर कॉन्फिडन्स असेल, तर असे आणखी कोणते पॉइंट्स राहिलेले आहे का जे पॉइंट्स सोपे आहेत, त्याला आपण थोडा सविस्तर वेळ जर दिला, तर त्याचे देखील मार्क्स आपल्याला मिळू शकतात. असे पॉइंट्स तुम्ही जर शोधले आणि त्याचा जर सविस्तरपणे अभ्यास जर केला, तर निश्चित त्याच्यामधून सुद्धा तुम्हाला मार्क जे आहे ते वाढले जाऊ शकतात. कारण आता एम-एस-टी-सी-ई-टीची जी परीक्षा आहे ती पुढे एक्सटेंड करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे आता तुमच्याकडे वेळ आहे, तर वेळेचा सदुपयोग करून तुम्ही मार्क जे आहे ते वाढवू शकता. त्याच्यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा की जे काही ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे त्यावरती कारण आता लॉकडाऊन जे आहे ते सुरू आहे. म्हणजे शाळा, कॉलेज वगैरे जे आहे ते सध्या बंद आहे. लेक्चर्स हे ऑफलाईन चालू नाही आहे. मग घर बसल्या ऑनलाईन असे कोणते प्लॅटफॉर्म आहे त्याचा देखील तुम्ही वापर करू शकता. मग त्यामध्ये YouTube असेल, अनअकॅडमी असेल, वेदांतो असेल, इतर सर्व जे काही ऑनलाईन प्लॅटफॉर्म असतील, की ज्यावरती लेक्चर्स हे फ्री लेक्चर्स असतील, पेड लेक्चर्स असतील, ज्याला जसं शक्य असेल त्या पद्धतीने तुम्ही ते जे काही क्रॅश कोर्स असतील किंवा फ्री लेक्चर्स YouTube किंवा इतर सर्व जे अनअकॅडमी आहे यांच्यावरती सुद्धा फ्री लेक्चर्स अवेलेबल असतात. त्यातले तुम्हाला कोणते पॉइंट्स करायचे आहे, कोणत्या पॉइंटचा अभ्यास करायचा आहे, ते लेक्चर तुम्ही पाहू शकता. तर अनअकॅडमीवरती दररोज जे आहे फ्री लेक्चर्स अवेलेबल असतात. ते सुद्धा तुम्ही दररोज लाईव्ह सेशन पाहू शकता. त्यामध्ये इंटरॅक्शन करू शकता. तर या पद्धतीने ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरील काही जे तुम्हाला सिलेक्टेड जे पॉइंट्स राहिलेले आहे का ज्याचा तुम्हाला सविस्तर अभ्यास करायचा आहे, असे लेक्चर तुम्ही जे YouTube असेल, अनअकॅडमी असेल किंवा इतर प्लॅटफॉर्म असतील यांच्यावरती जाऊन ते लेक्चरचा अभ्यास तुम्ही करू शकता. लेक्चर पाहताना तुम्ही सर्वात महत्त्वाचं स्वतःच्या नोट्स ज्या आहेत त्या नोट्स तयार करायच्या जेणेकरून तुम्हाला एक्झामला जाण्यापूर्वी त्या नोट्स पाहिल्यानंतर जास्त वेळ तुम्हाला रिव्हिजन ते करण्यासाठी लागणार नाही. तर नोट्स तयार करणं अत्यंत गरजेचं आहे. लेक्चर पहा. लेक्चर पाहताना तुमचे काही डाउट्स असतील, नोट्स असतील ते लिहून ठेवायचे आणि जे लाईव्ह सेशन असतं त्या लाईव्ह सेशनमध्ये तुम्ही ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती जे काही ऑनलाईन प्लॅटफॉर्म असेल तिथं तुम्ही क्वेश्चन जे आहेत ते क्वेश्चन विचारू शकता. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं की एंट्रन्स एक्झाम पूर्ण अभ्यासक्रमापैकी किती अभ्यासक्रम तुमचा झालेला आहे, किती कव्हर झालेला आहे सिलेबस, अभ्यास आपला किती झालेला आहे आणि किती राहिलेला आहे. याचं स्वतः तुम्ही एक अवलोकन करा, त्याचं नियोजन करा, प्लॅनिंग करा व्यवस्थित. त्यामुळे एक्झामचा किती मार्क्स, पॉइंट्स कव्हर झालेले आहे हे तुम्हाला समजेल आणि किती मार्क्स त्यामधून मिळू शकता याचा अंदाज जो आहे तुम्हाला परीक्षेचा किती मार्क्स आपण मिळवू शकतो याचा अंदाज तुम्हाला बांधता येऊ शकतो. किती पर्सेंट सिलेबस तुमचा झालेला आहे आणि किती टक्के राहिलेला आहे आणि जो काही राहिलेला आहे त्यातला पण थोडाफार जे काही सोपे पॉईंट्स असतील ते पण थोडा वेळ देऊन जर तुम्हाला आणखी अचीव्ह करता आले तर निश्चित तुमचा स्कोर जो आहे तो वाढू शकतो आणि परीक्षेला किती आपल्याला मार्क्स जे आहे ते मिळू शकतात आणि आपण जर आपल्या टार्गेटपेक्षा कारण गव्हर्नमेंट कॉलेज जर तुम्हाला मिळवायचे असतील, इंजिनिअरिंग असेल, फार्मसी असेल, ॲग्रिकल्चर असेल, मेडिकल असेल, या सर्व फील्डमध्ये जर तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेज जर मिळवायचं असेल, तर एक मार्क जो आहे तो तुमच्यासाठी महत्त्वाचा असणार आहे. मग ते टार्गेट तुम्हाला जर अचीव्ह करायचं असेल, ते तुम्ही टार्गेट सेट करून ठेवा, की मला एवढे मार्क्स मिळवायचे आहे सी-ई-टीमध्ये, ह्याच्यापेक्षा जास्त मला मार्क्स मिळवायचे आहे, तर मला हे गव्हर्नमेंट कॉलेज मिळू शकतं. तर तो जो टार्गेट तुम्ही जे मार्क्स सिलेक्ट केलेले असतील, ते तुम्हाला आत्तापर्यंत जेवढा अभ्यास झालेला आहे त्याच्यातून मिळू शकता का? हा पहिला प्रश्न तुम्ही स्वतःच्या मनाला विचारायचा आहे आणि त्याचं उत्तर जर होय असेल, तर निश्चित जे काही राहिलेले पॉईंट्स असतील ते आणखी कव्हर अप करून आणखी तुमचा स्कोर तुम्हाला वाढवता येऊ शकतो. परंतु त्याचं उत्तर जर नाही असेल, तर मात्र तुम्हाला आणखी जो काही आता वेळ आहे याचा सदुपयोग करा आणि या वेळेचा सदुपयोग करून जास्तीत जास्त हार्डवर्क करा आणि हार्डवर्क करून तुम्ही तुमच्या यशाकडे निश्चित जाऊ शकता. हा आत्मविश्वास तुम्हाला निश्चित निर्माण होणार आहे. फक्त तुम्हाला कठीण परिश्रम घेऊन तो अभ्यास करावा लागणार आहे. वेळेचं नियोजन करावं लागणार आहे आणि निश्चित जास्त जेवढा तुम्ही अभ्यासक्रम पूर्ण कराल तेवढा तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स जनरेट होईल आणि तुम्हाला जी परीक्षा जी आहे ती सोपी जाऊ शकते आणि मग तुम्हाला चांगले मार्क्स हे मिळू शकतात. त्याच्यामुळं आत्ता जेवढं तुम्ही कष्ट घ्याल तेवढं तुम्हाला ॲडमिशनच्या वेळेस सोपं जाणार आहे. आत्ता जेवढं तुम्ही निवांत राहाल, अभ्यास करणार नाही, आराम कराल, तेवढं तुम्हाला परीक्षा झाल्यानंतर जेव्हा जे काही प्रवेश प्रक्रिया सुरू होते त्यावेळेस मात्र ॲडमिशनच्या वेळेस तुम्हाला फार अवघड हे होऊ शकतं.
मग तुम्हाला ज्या करिअरमध्ये, ज्या फील्डमध्ये जायचं नाही, तिकडं नाईलाजास्तव तुम्हाला जावं लागू शकतं. त्याच्यामुळे आत्ता जे आराम करतील त्यांना प्रवेश घेताना फार तकलीफ होत असते. परंतु आत्ता जे हार्डवर्क करतील त्यांना पुढं 12वी नंतर उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेताना ही जास्त तकलीफ होत नाही. त्यांना सोयीस्कररित्या चांगल्या गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये प्रवेश मिळतात. तर त्यामुळे पुढचा जो धोका आहे तो आत्ताच त्याचं नियोजन करा व्यवस्थित. तो धोका कशा पद्धतीने टाळता येऊ शकतो. मग बऱ्याच वेळेस काय होतं, की आपले मित्र जे असतात त्यांना चांगलं गव्हर्नमेंट कॉलेज मिळतं आणि त्यांना चांगले मार्क्स असतात त्याच्यामुळे चांगलं गव्हर्नमेंट कॉलेज मिळतं. परंतु आपण आराम केलेला असतो, काही नियोजन नसतं, अभ्यास केलेला नसतो. त्याच्यामुळे पर्यायाने मार्क्स कमी येतात आणि मार्क्स कमी आल्यानंतर मग 12वी नंतर जे उच्च शिक्षण घ्यायचं असतं, मग चांगलं कॉलेज मिळत नाही आणि त्यामुळं मुलं जे आहे ते नाराज कुठेतरी होत असतात. तर पुढचा जो धोका आहे तो आत्ताच ओळखा आणि आत्तापासूनच हार्डवर्क करा. वेळ भरपूर आहे, वेळेचं नियोजन करा आणि प्लॅनिंग जर केलं तर निश्चित कोणतीही गोष्ट अशक्य अशी कोणतीच गोष्ट नाही आहे. तुम्ही निश्चित हे करू शकता. त्यासाठी आपण ज्या नेहमी दररोज आपल्या या यूट्यूब चॅनलवरती जी अद्ययावत माहिती बघतोय त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही ते प्लॅनिंग करा. निश्चित तुम्हाला चांगला स्कोर जो आहे तो मिळू शकतो. त्याचसोबत जे अनअकॅडमीचं जो काही ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे त्याच्यावरती सुद्धा फ्री लेक्चर जे आहे ते अवेलेबल करण्यात आलेलं आहे. MST-CETसाठी अनअकॅडमीवरती आता वेगवेगळे लेक्चर जे आहे ते सुरू करण्यात आलेले आहे. त्याचा देखील तुम्ही फायदा घेऊ शकता. अनअकॅडमी करिता तुमच्याकडे जर Android मोबाईल असेल तर Android मोबाईलमधून तुमच्याकडे प्ले स्टोअर आहे. त्या प्ले स्टोअरमधून अनअकॅडमी लर्नरचं जे ॲप आहे ते डाउनलोड करून घ्यायचं आहे. मग हे दोन्ही प्लॅटफॉर्मवरती Appleचा करिता सुद्धा अवेलेबल आहे ॲप स्टोअरवरती आणि Google प्ले स्टोअरवरती सुद्धा अवेलेबल आहे. ते ॲप्लिकेशन डाउनलोड करा, लॉग इन करून घ्या. पहिलं रजिस्ट्रेशन करा, लॉग इन करा आणि त्यानंतर तुम्हाला जे काही फ्री लेक्चर्स आहेत त्याचा देखील तुम्हाला फायदा घेता येऊ शकतो. त्याचसोबत ह्या अनअकॅडमी प्लॅटफॉर्मवरती सर्व जे काही सिलेबस आहे, फिजिक्स असेल, केमिस्ट्री, मॅथेमॅटिक्स, बायोलॉजी हे सर्व सिलेबस पॉइंट वाईज सर्व कव्हर करण्याचा त्यांच्याकडून प्रयत्न होत आहे. या फ्री संधीचा निश्चित आपण फायदा करून घेतला पाहिजे. मग डेली फ्री स्पेशल क्लासेस त्या ठिकाणी असतात. दररोजच्या दररोज वेगवेगळे जे काही त्यांच्या या प्लॅटफॉर्मवरती जे शिक्षक असतात, तर त्यांचे दररोजच्या दररोज काही लाईव्ह सेशन असतात. मग तुम्हाला एखादा पॉईंट जर अवघड वाटत असेल, मग ते फ्री लेक्चर तुम्हाला जर अवेलेबल असेल, तर तुम्ही त्यांच्यासोबत डायरेक्ट इंटरॅक्शनसुद्धा करू शकतात. तुमच्या जे काही प्रश्न असतील ते प्रश्न ऑनलाईनसुद्धा तुम्ही विचारू शकतात. या लाईव्ह सेशनमध्ये फ्री स्पेशल क्लासेस हे सर्व असणार आहे. डेली त्यावरती मोफत लेक्चर हे अवेलेबल असतात. तर मोफत संधीचा निश्चित फायदा करून घ्या. वेगवेगळे भरपूर असे फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथेमॅटिक्सकरिता भरपूर हे शिक्षक त्यावरती अवेलेबल आहे आणि अपकमिंग प्लस कोर्ससुद्धा या अनअकॅडमी प्लॅटफॉर्मवरती येणार आहे MST-CET करिता. याचासुद्धा तुम्ही फायदा करून घेतला पाहिजे. त्याचसोबत डेली लाईव्ह क्लासेस असणार आहे, लाईव्ह टेस्ट आणि क्विज असणार आहे. त्याचसोबत स्ट्रक्चरल कोर्सेस असणार आहे. अनलिमिटेड ॲक्सेसकरिता तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही त्याची मेंबरशिप जी आहे ती घेऊ शकता आणि मोफत लेक्चरकरिता काही मेंबरशिप जे आहे ते पेड करण्याची गरज नसते. परंतु तुम्हाला जर पूर्ण सर्व रेकॉर्डेड लेक्चर जे आहे ते लेक्चर जर तुम्हाला ॲक्सेस करायचं असेल तर त्याकरिता तुम्हाला जे काही त्यांचं सबस्क्रिप्शन आहे ही सर्व माहिती तुम्हाला अनअकॅडमीच्या वेबसाईटवरती गेल्यानंतर पाहायला मिळू शकते. मग 1 महिन्याकरिता ₹499 ही फी आहे. फॉर 1 मंथ 499. आता ही त्यांच्या ज्या वेबसाईटवरती सांगण्यात आलेलं आहे का फक्त ही एका महिन्याकरिताच ही 499 हे असणार आहे. इथून पुढं जे आहे ते कमी किंवा जास्तसुद्धा ते होऊ शकतं. तर हा सर्व प्लॅन जो आहे तो या अनअकॅडमीच्या वेबसाईटवरती किंवा प्लॅटफॉर्मवरती गेल्यानंतर तुम्हाला त्याचं सबस्क्रिप्शन, त्याचसोबत त्याचा जो काही कोड आहे MST-CET20 हा अप्लाय केल्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये काही डिस्काउंटसुद्धा हा मिळू शकतो. तर या पद्धतीने अनअकॅडमीवरचे जे काही फ्री सेशनचे जे लेक्चर आहे ते तुम्ही पाहू शकता आणि एखाद्याला वाटत असेल का आपल्याला पूर्ण जे रेकॉर्डेड कोर्सेस घ्यायचा आहे तर ते मेंबरशिपसुद्धा घेऊ शकतात. मेंबरशिप जर घेतली तर तुम्हाला कधीही ते जे काही शिक्षक असतील त्यांचे सर्व जे काही कोर्सेस असतील ते रेकॉर्डेड सर्व कोर्सेस एनी टाईम कधीही तुम्हाला ते पाहता येऊ शकतात. ₹499 एका महिन्याकरिता त्याची फी त्यांनी ठेवलेली आहे. ही सर्व माहिती अनअकॅडमीच्या वेबसाईटवरती पण अवेलेबल आहे. परंतु तुम्हाला जर फ्री लेक्चर्स पाहिजे असेल तर फ्री लेक्चरसुद्धा या अनअकॅडमीच्या वेबसाईटवरती जे ॲप आहे त्याच्यावरती अवेलेबल आहे. तर ॲप डाउनलोड करून तुम्ही मोफत लेक्चरचा लाभ घेऊ शकतात आणि ही जी माहिती आहे ही माहिती इतरांपर्यंत निश्चित पोहोच करा.